ची बातमी पाहूयात। तुतारी वाजून मशाल हातात घेऊन युद्ध लढायचे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली आहे। मात्र मशाली घ्या, तुतारी वाजवा, मात्र तुतारी वाजेल की हवा निघेल हे कळेलच असा टोला भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी लगावलाय। या दोघांमध्ये सुद्धा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं। मशाल घ्या, तुतारी वाजवा, आता आपल्याला युद्ध लढायचं आहे असं रोहित पवारांनी म्हटलं। मात्र तुतारी वाजेल की हवा निघेल हे कळेलच असा टोला विखे पाटलांनी लगावलाय। जे घर पवार साहेबांनी बांधलं म्हणजे राष्ट्रवादी, त्यातूनच पवार साहेबांना बाहेर काढलं गेलं हे लोकांना पटलं नाही। आणि आता चिन्ह जे मिळालेलं आहे ते फार महत्त्वपूर्ण चिन्ह आहे। कुठल्याही लढाईच्या पूर्वी आपण जर पूर्वी बघितलं असेल तर तुतारी पहिली वाजवली जाते आणि हा जो लढा आहे तो अहंकाराच्या विरोधात, स्वार्थीपणाच्या विरोधात आणि सामान्य लोक या नेत्यांच्या विरोधात लढणार आहे। त्यामुळे सामान्य लोकांसाठी तुतारी हे चिन्ह अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे मशाल हातामध्ये घेऊन तुतारी वाजून आता लढायचं आणि जिंकायचं सुद्धा। घ्या घ्या, मसाले घ्या, तुतारी वाजवा, स्वागत आहे तुमचं, आमचं काही म्हणणं नाही। तुताऱ्या फार तर पण नव्या घेऊन देऊ त्यांना वाजवायला। आता तुतारी वाजेल का फक्त हवा निघेल किंवा बाकी आता मी काय बोलू शकतो, पण जाऊ द्या। आता मला एकदा पाहू द्या की नेमकी तुतारीचं डिझाईन काय आहे, त्यानुसार मी परत तुम्हाला नंतर वेळ देऊन स्पष्टीकरण देईल। पण शेवटी निवडणूक आयोगाचा निर्णय होता, निवडणूक आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे।